मित्रांनो, सबका साथ सबका विकास म्हणता म्हणता शेठजी परत एकदा हिंदू मुसलमानाच्या मुद्द्यावर आलेले आहे. शेठजींना कळून चुकलेलं आहे की आपली राजकीय दाढ या लोकसभेच्या निवडणुकीत हिंदू मुस्लिम केल्याशिवाय पूर्ण होणारच नाही, शिजणारच नाही. अब की बार 400 पारचा नारा दिला शेठजीनं. देशातल्या जेवढ्या काही विरोधी पक्ष होते, जे प्रमुख विरोधी पक्ष होते, त्याले फोडफाड करून त्याच्यातले भ्रष्टाचारी नेते आपल्या पक्षात घेऊन टाकले. ईडी CBIच्या बळावर 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना जेलात डांबून दिलं. एवढं काही करून टाकलं. 400 पारचा नाराही देऊन टाकला. पहिली निवडणुकीचा जो पहिला टप्पा होता हा अगदी शांततेत पार पडलं. आणि याचं वैशिष्ट्य असं होतं की या पहिल्या टप्प्यामध्ये रमजान ईदही पार पडली, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पार पडली आणि श्रीराम नवमीही उत्साहात पार पडली. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या, गळाभेट घेतल्या आणि देशात सर्वत्र शांततेचं वातावरण होतं. हे शेठजीला खुपणारं होतं. कारण जर हा असाच वातावरण राहिला तर यांचे 400 पार काही होत नाही. यांची दुकान जे आहे ते 150-200तच लपेटून जाते. हे लक्षात येताच शेठजींनी हिंदू मुसलमानाचा वाद उघडून काढला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आणि सांगितलं की काँग्रेस निवडून आली तर काँग्रेस आई बहिणीच्या गळ्यातले दागिने देखील त्या मुसलमानांना देऊन टाकतील. वा रे प्रधानमंत्री, अरे या देशानं तुम्हाला 10 वर्ष सत्ता दिली. देशाच्या जनतेचा विकास करण्यासाठी तुम्ही आई बहिणीचं सांगता. अरे तुम्ही मूर्खपणाचा तो कायदा काढला होता ना, नोटबंदीचा. एका रात्रीत तुम्ही पार नोटा बंद केल्या. अरे अडीअडचणीत कामा यावे म्हणून आमच्या आई बहिणीनं गुल्लकमध्ये जे पैसे जमा करून ठेवले होते ना, ते गुल्लकचे पैसे देखील तुम्ही काढले. आणि काय सांगता तुम्ही आज काँग्रेस दागिने उडवणार आहे म्हणून? वाचला का तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा? वाचला असन तर त्या जाहीरनाम्यामध्ये 5 न्याय आणि 25 गॅरंट्या दिलेल्या आहे. त्या न्यायपत्रामध्ये, त्या जाहीरनाम्यामध्ये कुठंतरी हिंदू मुस्लिम करून दिलं असेल तर दाखवा. देशाच्या जनतेले मूर्ख बनवणं सोडा. त्या मंचावरून भाई और बहनो सांगितलं होतं तुम्ही नोटबंदीच्या वेळेवर. स्वप्नों का देश नहीं दिखेगा तो चौराहे पे बुला लेना. या आता चौराह्यामध्ये आणि दाखवा कसा झाला स्वप्नातला देश. तुम्ही कसा निर्माण केला स्वप्नातला देश, हे देशाच्या जनतेला कळू द्या ना. 10 वर्षात तुम्ही काय दिवे लावले, त्याचा काय उजळ पडला, देशातल्या जनतेला दिसू द्या. त्याच्या बळावर मागा ना तुम्ही मतं. तुम्ही सांगा ना, रोजगारासाठी तुम्ही काय नेमकं पाऊल उचललं, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तुम्ही काय पाऊलं उचललं, महिला सुरक्षेसाठी तुम्ही काय भरीव कामगिरी केली. या मुद्द्यावर मागा ना मत. काऊन या मुद्द्यावर भीती वाटते का तुम्हाला? अरे बोला, कधीतरी तोंड खोला. त्या मणिपूरबद्दल तोंड खोला, त्या लखीमपूरबद्दल तोंड खोला. हे सब जमणार नाही का साहेब तुम्हाला? यावेळेस देशाची जनता ही तुमची आणि तुमच्या पक्षाची जी 10 वर्षाची कामगिरी आहे त्यांनी जवळून पाहिलेली आहे. आणि तुम्ही कसं कुठं कोणाला फसवलं आहे याची पूर्ण जाणीव आहे. यामुळेच यावेळेस तुमची दाढ 100% शिजणार नाही. अरे तो गावात येतो ना कुर्सी विकणारा, थोई सांगतो 400 रुपयाला एक, 400 रुपयाला एक, आणि जाता 150 रुपयाला 100 रुपयाला देऊन जातो. यावेळेस तुमची तीच गत होणार आहे.